नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। अजित पवार गटाचे जे आमदार आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे फुटून निघालेले आमदार आहेत, त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। आता फेब्रुवारीमध्ये ही सुनावणी होणार आहे आमदार अपात्रता प्रकरणी, आणि या संदर्भातील सुनावणी राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत ते घेणार आहेत। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाकडे असं म्हटलं होतं की याची मुदत जी आहे आमदार अपात्रता प्रकरणाची, याची मुदत वाढून द्यावी। 1 महिन्याची मुदत त्यांनी मागितली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने या संदर्भात 15 दिवसांची मुदत दिली आणि 15 दिवसात हा निर्णय झाला पाहिजे असे आदेश जे सुप्रीम कोर्टाने आज दिलेले आहेत राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली, या फूटमध्ये जवळजवळ 35 ते 40 आमदार अजित पवार गटाकडे गेले आणि शरद पवार नेमकं 2 गट झाले, शरद पवार गट आणि अजित पवार गट। नेमकी राष्ट्रवादी कोणाची या संदर्भातला जी चर्चा आहे आणि त्या संदर्भातली ही लढाई जी आहे, न्यायालयीन लढाई, तसंच निवडणूक आयोगाकडे ही लढाई सध्या सुरू आहे। जसं शिंदे गटाचं नेमकी शिवसेना नेमकी कोणाची या संदर्भातला निर्णय नुकताच राहुल नार्वेकर यांनी दिला, आणि या संदर्भातला जो निर्णय दिला आणि त्याला आता राहुल नार्वेकर नेमकं पुढचा निर्णय जो आहे जवळजवळ 15 दिवसात त्यांना देणं हे बंधनकारक आहे। 31 जानेवारीपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सर्व आमदारांची, ज्यांनी बंडखोर केले, जे पक्षांतर्गत त्यांनी कारवाई केली, या संदर्भातल्या आमदारांची 31 जानेवारी पर्यंत सुनावणी होणं अपेक्षित होतं। मात्र याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी राहुल नार्वेकरांनी केली होती, आणि या संदर्भातली मागणी आता जवळजवळ सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांचा कालावधी आपलं म्हणणं तसंच निकालावर देणं राहुल नार्वेकर यांना बंद केले। या संपूर्ण चर्चेमध्ये आता नेमकं सरकार जे समर्थन जे केलेलं आहे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारला अजित पवार गटाची, आता नेमकं राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतो हा एक महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की या संदर्भातला निर्णय ज्यावेळेस शिंदे गटाकडून ज्यावेळेस निर्णय लागला, राहुल नार्वेकरांनी दिला होता, त्याचा जो घटना जी आहे शिवसेनेची, या घटनेला अनुसरून हा निकाल दिला होता। आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची जी सुरुवातीपासून राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या घटनेकडे सुद्धा नेमकं राहुल नार्वेकर कसा निर्णय देतात हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि नेमका निर्णय काय लागतो, नेमका हा संपूर्ण राजकीय विश्लेषणामध्ये एक चर्चेचा विषय ठरला आहे, आणि राहुल नार्वेकरांना ठोस अशी भूमिका घ्यावी लागणार आहे। नेमकं हा निर्णय जे आहेत हे आमदार नेमके कुठल्या गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची, अजित पवारांची राष्ट्रवादी की शरद पवारांची राष्ट्रवादी, याचा निर्णयसुद्धा यामध्ये होऊ शकतो। आणि नेमकं जसा दिलासा थोड्याफार प्रमाणात जरी असला तर शिंदे गटाचा निकाल जो राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने, शिवसेनाच्या बाजूने दिला, तसाच कुठेतरी दिलासा अजित पवार गटाला वाटतोय। मात्र ही राजकीय पेच जो आहे आणि नेमकी घटना नेमकं काय असेल, या संपूर्ण चर्चेमध्ये खूप महत्त्वाचा निर्णय होणार आहे। नेमकी आता कोर्टामध्ये ही जी तारीख जरी 15 दिवसांची मुदत दिली असली तरी आजचं मरण उद्यावर असं म्हटलं जातं। मात्र राहुल नार्वेकर नेमकं काय निर्णय घेता याकडे संपूर्ण लक्ष आहे। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।